होऊ शकतात, कारण सूर्यदेवता अस्तयाला जाताना आपण पाहतोय अंधार होण्याची दाट शक्यता आहे. याचाच अर्थ छोट्या 11 संघाला विनंती असेल की 2 षटकं आपण भराभर उरकून घ्या, की जेणेकरून आपल्याला उजेडामध्ये चांगली फलंदाजी करता येईल. चला फलंदाज साईगाव. रोहित बालाराम वडपे यांचा इथे आगमन झालेलं आहे. विनंती करतो आपण मुख्य मंचावर या. चला 2 षटकाचा सामना आहे. मोहित बालाराम पाटील हे मान्यवरांचं क्रीडानगरीमध्ये आगमन झाले. विनंती करतोय आपण मुख्य मंचावर सन्मानाने स्थानबन व्हा. चांगला चेंडू खेळून काढलेले मिड विकेटच्या दिशेने एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट. सॉफ्ट सिग्नल काय सर? सॉफ्ट सिग्नल काय? आउट की ना आउट? यस. तिसऱ्या पंचांचा निर्णय. फलंदाज नॉट आउट. सुरक्षित घरामध्ये पोहोचलेले. दोन धाव पूर्ण. पॉइंटच्या डोक्याच्या वरून चेंडू भिरकावून दिलाय. सीमारेषे बाहेर. चौकार. 4. धाव संख्या झालेले 6. चला घाई करायची. घाई करा मित्रांनो. त्याच्यामुळेच वेळ कमी असल्यामुळे 2 षटकाचा सामना खेळवण्यात आलेले. बोल्ड. पहिला गडी बाद. धाव संख्या 1 बाद. 6.
अराउंड द लेग त्रिफळाची झालेले फलंदाज बाद होणारा फलंदाज साईनाथ. एक मोठा मासा गळा लागला असंच मी तर म्हणेन. प्रत्येक सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती, परंतु महत्वपूर्ण सामन्यामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये तो बाद झालाय 6 धावा करून त्रिफळ चिच्च्या रूपाने. अल्केश आलेले त्याचे सुद्धा अभिनंदन. वाईट चेंडू आता आलाय. धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्या झालेले 7. या आयोजनाला नियोजनाला पीएन स्पोर्ट पालकने आयोजकांना आणि छोटा इलेव्हन आंबेडकर संघाला शुभेच्छा येतात. सतीश मांजरेकर एक उत्तम समालोचक दुगाड यांच्याकडून शुभेच्छा येतात. धन्यवाद सतीशजी मांजरेकर. वा धावांची लागले भूक, फटका मारलाय हुक, आलाय षटकार. 6 धावांनी धावसंख्या झाले 13. देखना फटका. पाहता पाहता चेंडू भिरकावून दिलाय फाईन लेगच्या डोक्याच्या वरून. प्रेक्षकांच्या भेटीसाठी षटकार. चला जास्ती वेल दौडू नका मित्रांनो. पुन्हा एकदा आता मात्र हे काय घडलं, डोक्यावर हात देतोय पण नशीब चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये जाईल. मस्तक पे दस्तक नाही तर मस्तक पे चेंडू, म्हणजे डोक्यावर चेंडू आदळतोय. आगलं वेगळं चित्र पाहायला मिळेल. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. सरळ चेंडू आला, डोक्यावर पडला, क्षेत्ररक्षक डोक्यावर हात देतो परंतु डोक्याने काम केलं मात्र. हा षटकार वाजवलाय. मोये मोये अडवला ना, हे महत्वाचं आहे. मोये मोये डॉट बॉल. धावसंख्या धावसंख्या 15. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 15. सेमी फायनलचा मेगा फायनल आपण पाहतोय. साईगाव आणि म्हापोली दोन संघांमध्ये. दुसऱ्या षटकातील पहिल्या वेळेला चेंडू स्विंग करण्यात आलेला आहे. चेंडूला हवेत चेंडूला भिरकावले, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आणि दोन खेळाडू मध्ये टक्कर होते. झेल सुटतोय. दुर्दैव म्हणावे लागेल, दुर्दैव म्हणावे लागेल की झेल सुटला गेला. दोघांमध्ये दुखापत झाली नाही. एक विशेष आणि दरम्यान 2 धावा पळून काढल्यात दोन्ही फलंदाजाने. धाव संख्या वाढली जाते. 1-17. अजय पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू डॉट होताना आपण पाहतोय. गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू थोडासा उचली घेणारा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू डॉट होताना आपण पाहतोय. फलंदाज फलंदाजी करतोय. ओंकार ठाकरे, आशु पाटील, डावखुरा आशु पाटील,
पुन्हा एकदा सरसावलाय, चेंडूला भिरकावलाय, चेंडूला खाली क्षेत्र निवडलाय, लॉंग ऑफच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू मात्र शेवटच्या क्षणी अडवला जातोय फलंदाजांना. मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. धावला असताना तर गडी बाद झाला नसता. बंटीला ठाऊक आहे तो. दोन आपण बाद थोडा slow धावा. 19. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली साईगाव संघाला. आतापर्यंत जर एकंदरीत विचार केला दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 बाद 19 धाव संख्या झालेली आहे. आता मात्र राकेश पाटील याच्यावर जबाबदारी आणि खेळ करावा लागणार आहे आपल्या संघासाठी. जर हा अंतिम चषक पटकावायचा असेल तर जबाबदारीने फलंदाजी करावी लागणार आहे. 2 बाद 19. आणि त्रिफलाचे बाद होतोय फलंदाज तिसरा 19 या धाव संख्येवर. सनील नवीन बॅटर्स एका पाठोपाठ एक 3 विकेट पडलेत 19 या धाव संख्येवर. अजय राटा मुहूर्त विकेट सनील पाटील याला. चांगला चेंडू आहे, चेंडूला ड्राईव्ह करण्यामध्ये यश आले. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, मात्र एकच धाव मिळेल. एकच धावावर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. 1 धाव फलक पुढे सरकला जातोय 3 बाद 20 या धाव संख्येवर. अंतिम सामना आहे PN चषक पालाखने आयोजित या टुर्नामेंटचा शेवटचा सामना. अतिशय चुरशीचा सामना, रंगतदार सामना, कडक सामना, प्रेक्षकांना खुश करणारा हा सामना. PN स्पोर्ट आयोजित PN चषक कावर नाव कुठल्या संघाचं कोरलं जातंय ते मात्र काही क्षणामध्येच आपल्याला समोर स्पष्ट होईल. मात्र PN स्पोर्टची मेहनत फलाला येताना आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज वाईटची खून होते आणि फलंदाज बाद होतोय. वेले संदर्भात थोडंसं सहकार्य करा. मापोली संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपापली जागा त्वरित घ्या. एका एक्स्ट्रा चेंडूने संघाची धाव संख्या वाढली जाते. 4 बाद 21 शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. साई देवा साईगाव संघाच्या बारीचा जर शेवटच्या चेंडूवर एखादा चौकार किंवा षटकार जर आला तर मात्र साईगाव मजबूत स्थितीमध्ये पोहोचेल. अजय कशा पद्धतीने चेंडू हाताळतो ते मात्र पाहायचं आहे. त्याच्या समोर नवीन फलंदाज असणार आहे शिवम. अजय रायटा मोर द विकेट शिवम साठी. चांगला चेंडू आहे, मात्र बॅटची कडा घेत चेंडू निघून जातोय प्रेक्षकाच्या मागे. चेंडू अडवला जातोय, चेंडू फेकी होते. दरम्यान 2 धावा तर पळून काढल्यात, 2 धावा पळून काढल्यात. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. 3 बाद 4 बाद 24 जिंकण्यासाठी बरोबर 24 धावांची गरज असणार आहे. 4 बाद 23 आणि 24 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. प्रति षटकामागे 12च्या सरासरीने मापोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी वाटचाल करावी लागणार आहे.
ऑल टू रवी मांजरेकरजी. पुन्हा एकदा बोलूया आपण मुख्यमंत्र्याकडे. आजचे आपले प्रमुख मान्यवर वडपे गावचे सुपुत्र मोहित पाटील यांचा इथे शाही सन्मान होतो. मी दिलीप पाटील उर्फ जंबो यांना विनंती करतोय मोहित पाटील यांचा शाही सन्मान करायचा आहे. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभले त्यांच्याकडून त्यांचे मनापासून धन्यवाद म्हणेन. मोहित पाटील वडपे. त्यानंतर जीत पाटील वडपे यांचा सुद्धा सन्मान होतोय. मी पुन्हा एकदा दिलीप पाटील यांना विनंती करतोय जीत पाटील वडपे यांचा शाही सन्मान करायचा आहे. जीत पाटील वडपे यांचा सन्मान करताना दिलीपजी पाटील जंबो. त्यानंतर मी मगाशीच म्हटलं की अगदी कमी वयामध्ये व्यवसाय क्षेत्रामध्ये भरारी मारणारे आमचे परम मित्र अतुलजी पाटील पालकने यांचा शाही सन्मान होतोय. सलामीची जोडी ताबडतोब मैदानामध्ये पाठवून मी द्या. पुन्हा मापोली एकदा संघाचे संघ नाही. दिलीपजी पाटील यांना विनंती करतोय की कमी वयामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये मोठी भरारी आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील अतुल दादा. असेच पुढे जा. तसेच साहिल खान यांचा सुद्धा सन्मान होतोय. मी पुन्हा एकदा दिलीप पाटील यांनाच विनंती करतो साहिल खान महापोली यांचा हा शाही सन्मान करायचा आहे. साहिल खान महापोली यांचा इथे सन्मान करताना दिलीपजी पाटील अगदी 2-3 दिवस जिथून स्पर्धा सुरू झाली पहिला चेंडू पडण्याच्या आधीच पासून साहिल खानची या मैदानावर हजेरी होती आणि शेवटचा सामना सुद्धा चालू आहे आणि त्यांची पुन्हा एकदा या शेवटच्या दिवसामध्ये हजेरी आहे. त्यांचे अभिनंदन. थोड्याच वेळा आता माननीय सन्मान्य सौ प्रतीक्षा राजेश पाटील शिवसेना महिला आघाडी तालुका अध्यक्ष उपसरपंच ग्रामपंचायत पालकने यांचा थोड्या वेळाचं आगमन होणार आहे. सन्मान्य सौ प्रतीक्षा उर्फ सपना राजेश पाटील शिवसेना महिला आघाडी तालुका अध्यक्ष उपसरपंच ग्रामपंचायत पालकने यांचं काही क्षणामध्येच आगमन होईल. पहिल्या चेंडूवर टोलवण्यात आलंय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. चेंडू अडवला जातोय. मात्र धाव एकच मिळणार आहे संघाच्या खात्यामध्ये. 1 स्कोरिंग सुरू होते मापोली संघाची. जिंकण्यासाठी बरोबर 2 षटकामध्ये 24 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर 1 धाव आणि संघाची स्कोरिंग सुरू होते 1 बिनबादे 1. शायनाथ पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर समोर फलंदाज असणार आहे. नितीन यावेळेला चेंडूला मिडॉनच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. लॉंगाचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवला जातोय. फेकी होते. 1 धाव मिळते. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 2 या धावसंख्येवर. अंतिम सामना आपण पाहतोय शाहीगाव आणि महापोली 2 संघामध्ये. शाहीनाथ पुन्हा एकदा रायटाम ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आहे. हलके चेंडूला कट करण्यात आले. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने वाटचाल करतोय. चेंडूचा पाठलाग केला जातो. चेंडू अडवला जातोय. चेंडू फेकी होते आणि 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आपल्या संघाच्या खात्यामध्ये. मित्रांनो तानाजी मालुसरेने म्हटलं होतं आधी लग्न कोंडाण्याचा. आमचे समालोचक भगवान लकडे यांचं मुलाचं 11-12 तारखेला लग्न आहे. 12 तारखेला लग्न आहे. परंतु आमच्या शब्दा खातीर ते इथे आले. ते म्हणाले आधी लग्न ह्या इथे होणार आहे नंतर माझ्या मुलाचं. जरा लकडे साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त. धन्यवाद धन्यवाद. तो चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये निघून जातोय. मिड विकेटचं क्षेत्ररक्षण चेंडू अचूक अडवतोय. अचूक फेकी होते. 1च धाव मिळते. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 5 या धावसंख्येवर. 2 षटकांचा अंतिम सामना चालू आहे आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे. शाहीनाथ मात्र टिच्चून मारा करतोय आपल्या संघासाठी. शुभम पाटील यांच्याकडनं शाही देवा संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय लागोपाठ 3 विकेटसाठी.
चेंडूला ड्राईव्ह केलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अडवला जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. अतिशय सुरेख प्रयत्न, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. एकने धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 6 या धावसंख्येवर 24 धावांचा पाठलाग करताना, अंतिम चषकावर ध्यान देऊन फलंदाजी करताना पीएन चषक आयोजित पालकने पीएन चषकामध्ये आपण पाहतोय अंतिम सामना. हवेत भिरकावलंय, हवेत भिरकावलंय, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6ने धावसंख्या वाढली जाते. बिनबाद 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी गती होती मात्र ती मापोली संघाला राखण्यामध्ये शेवटच्या चेंडूवर यश येताना आपण पाहतोय. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 6 चेंडूमध्ये अर्धा डझन चेंडू आणि 1 डझन धावा बनवाव्या लागतील मापोली संघाला. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. अंतिम चषक पटकावण्यासाठी 2 संघांमध्ये अतिशय चुरस सिंगेला 12 धावा झाल्यात. 12 धावांची गरज असणार आहे. अतिशय कडक मुकाबला. आता मात्र यश ठाकरेला यश देताना आपण पाहूया, कारण यश ठाकरे या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त बली घेणारा गोलंदाज ठरतोय. आतापर्यंत त्याच्या नावावर 9 विकेट्स लिहिल्या गेल्यात. खूप अशी सुरेख अशी त्याची गोलंदाजी. सेमीफायनलच्या मॅच मध्ये एका षटकामध्ये त्यांनी 4 विकेट घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये 1 हॅट्रिक सुद्धा सामील होती. तोच गोलंदाज यश ठाकरे बॉलिंग मार्कवर. सहा चेंडू आणि 12 धावांची गरज. खेळ 1 मिनिट थांबवायचा. 1 मिनिट. प्रमुख मान्यवरांचे मान्य सन्मान्य प्रतीक्षा उर्फ सपना राजेश पाटील, शिवसेना महिला आघाडी तालुका अध्यक्ष, उपसरपंच, ग्रामपंचायत पालकने या मान्यवरांचा या क्रीडानगरमध्ये आगमन झालेलं आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. शुभम पाटील कडनं यश. प्रतीक्षा उर्फ सपना राजेश पाटील, शिवसेना महिला आघाडी तालुका अध्यक्ष, उपसरपंच, ग्रामपंचायत पालकने या भगिनींचं आमच्या या मंचावर आगमन झालेले. पीएन चषक 2026 मध्ये आपले सहर्ष स्वागत. निश्चितच करून उपसरपंच साहेबांचं खूप खूप स्वागत करूया आपण या क्रीडा नगरीमध्ये. नारी तू सबसे भारी. यश ठाकरे पुन्हा एकदा सरसावल्या. चेंडूला हवेत भिरकावलाय, हवेत भिरकावलाय, मात्र चेंडू निघून जातो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. खराब चेंडू. चोवीस धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आणि संघाची धावसंख्या भराभर वाढली जाते. 16. 24 धावांचा पाठलाग करतो. आता मात्र शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूवर जिंकण्यासाठी बरोबर 8 धावांची गरज. यश ठाकरे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पुन्हा एकदा हवेत भिरकावलाय. या वेळेस झेल होईलच अशी शंका, मात्र झेल सुटतोय आणि फलंदाजांना संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. दोन्ही धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 18. 24 धावांचा पाठलाग करत असताना महापोली संघ विजय लक्ष्याचा पाठलाग करीत असताना महापोली संघ आतापर्यंत सफल होताना आपण पाहतोय. मात्र उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडूवर 6 धावांची गरज आहे. अगदी वेळात वेळ काढून आमच्या ताई प्रतिभा उर्फ सपना राजेश पाटील ह्या आमच्या चषकाला भेट देण्यासाठी आलात. तुमच्या मनापासून अभिनंदन. थांबा 1 मिनिट. बिजी शेड्यूल असताना सुद्धा आपण आलात. आपले धन्यवाद. यश ठाकरे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. एखादा दुसरा डॉट चेंडू सामन्याचं चित्र पलटी करू शकतोय. मात्र मजबूत स्थितीमध्ये महापोली संघ पोहोचताना आपण पाहतोय. महापोली संघाला
आणि बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेट प्राप्त होते. यश ठाकरे याला विकेट मिळते साईगाव संघाला. आणि आता शेवटच्या 3 चेंडूमध्ये धावा असतील 6. आता मात्र 3 चेंडून 6 धावांची गरज. पहिल्या सेमीफायनल मध्ये जी लढत झाली होती तीच लढतची पुनरावृत्ती होते की काय असं वाटतंय. सुशांत यांनी जर गोल्डन षटकार मारला तर मोहित पाटील वडपे यांच्याकडून 500 रुपयाचा रोख पारितोषिक. सुशांत सामना सुद्धा जिंकेल आणि बँक बॅलन्स सुद्धा वाढेल. येईल का? तुषार पाटील फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय यश डोंगरे समोर. यश 3 ठाकरे चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धावा. शिवम यश. पाटील यांच्याकडनं पुढील 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेले आहे. आणि हवेत चेंडू भिरकावला. विजय लक्ष्य पार होतोय. गोल्डन षटकार 500 रुपयाचं पारितोषिक. या अंतिम चषकावर नाव कोरलं गेलंय छोट्या 11 म्हापोली. बेस्ट ऑफ लक छोट्या 11 म्हापोली. हार्ड लक तेव्हा साईगाव. उर्फ सपना पाटील, शिवसेना महिला आघाडी तालुका अध्यक्ष, उपसरपंच, ग्रामपंचायत पालकने धोंडावडवली यांचा शाही सन्मान होतोय. मी दिलीप पाटील जंबो यांना विनंती करतोय आमच्या ताईंचा शाही सन्मान करायचा आहे. उपसरपंच सपना ताईंचा इथे सन्मान होतोय. दिलीपजी पाटील जंबो यांच्या शुभ हस्ते. अगदी योग्य वेळी ताई आल्या आणि वेळात वेळ काढून आमच्या या चषकाची शोभा वाढली. तुमचे मनापासून अभिनंदन. तसेच आमच्या आयोजकांना विनंती करतोय